हॅलो नमस्कार मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या निकालासंदर्भात अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेट सांगणार आहे की तुमचा 12वीचा निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे, त्यानंतर तुमचा 10वीचा निकाल कधी लागणार आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यानंतर निकाल कसा चेक करायचा, निकाल चेक करण्यासाठी कोणती वेबसाईटचा यूज केला जातो, सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, पालकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, बोर्डातर्फे ऑफिशियल नोटीस आहे। तर बघा, इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना कळवण्यात येते की सोशल मीडियाद्वारे इयत्ता 10वी व 12वीच्या 2024च्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत। तरी सर्व संबंधित घटनांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये। निकालाच्या तारखा राज्य मंडळातर्फे अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येतील। ही ऑफिशियल वेबसाईट आहे mahasscboard.in। ही वेबसाईट लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला ही वेबसाईट चेक करत राहायचं आहे। ठीक आहे, तर आता आपण पाहणार आहोत की तुमचा 10वी आणि 12वीचा निकाल कधी लागणार आहे। तर बघा, 10वी 12वी परीक्षा यावेळी लागणार कठीण निकाल, महाराष्ट्र बोर्डाचे बारीक लक्ष आहे। तर बघा, वाढत्या महागाईमुळे बोर्डाने 10वी 12वी परीक्षा शुल्कात वाढ करण्याची बातमी ज्वलंत असतानाच 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक मोठी माहिती हाती लागली आहे। फेब्रुवारी व मार्च महिन्यात 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडल्या आहेत। यावर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशन 10वी 12वीची परीक्षा लाखो विद्यार्थ्यांनी दिली आहे। यानंतर आता सगळ्यांचे लक्ष हे निकालाकडे लागले असून बोर्डाने याबाबत अधिकृत तारीख जाहीर केली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षांचे निकाल मे महिन्यातच लागणार असल्याची घोषणा केल्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे। 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10वीचा निकाल जाहीर होणार असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे। तर आता कोणत्या तारखेला निकाल जाहीर होणार आहे ते बघा। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी मार्च महिन्यात घेतलेल्या 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। 12वी परीक्षेचा निकाल येत्या 20 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे, तर 10वी निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची चिन्ह आहेत। बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे। तर आता निकाल पाहण्यासाठी कोणती वेबसाईट यूज केली जाते ते बघा। विद्यार्थी 10वी आणि 12वीचा निकाल पाहण्यासाठी दरवर्षी बोर्डाकडून अधिकृत वेबसाईट असते। विद्यार्थी mahasscboard.in आणि maharesult.nic.in या साईटवर जाऊन निकाल बघू शकतात। निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांच्या परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे। ठीक आहे, तर बघा, 12वीचा निकाल शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर 12वीचा निकाल 20 मे रोजी, तर 10वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याचे चान्सेस आहेत। ठीक आहे, महाराष्ट्र बोर्डाच्या याच्यावरती बारीक लक्ष आहे। आता मी तुम्हाला वेबसाईट सांगतो रिझल्ट चेक करण्यासाठी। पहिली जी वेबसाईट आहे मित्रांनो ती आहे maharesult.nic.in। या फर्स्ट जी लिंक येते याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ज्यावेळेस निकाल जाहीर होईल यावेळेस तुम्ही या वेबसाईटचा वापर करून सुद्धा तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता। आणि मित्रांनो, त्याच्यानंतर सेकंड जी वेबसाईट आहे तर ती बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे mahasscboard.in। तर या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा, ऑफिशियल अपडेट या ठिकाणी नवीन नवीन अपडेट्स येत असतात। या ठिकाणी निकालासंदर्भात सुद्धा अपडेट येईल आणि इथून तुम्ही तुमचा लॉग इन आयडी वगैरे म्हणजे तुमचा क्रमांक वगैरे टाकून तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता। शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर 12वीचा निकाल 20 मे ला लागेल, तर 10वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर होणार आहे। व्हिडिओमध्ये काही डाऊट वाटला असेल कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि तुम्हाला ज्यावेळेस पर्सेंटेज पडतील त्यावेळेस तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना कमेंट्स करून सांगायचं आहे की तुम्हाला किती पर्सेंटेज मिळालेले आहे।